राधाकृष्ण भगवान की जय. बाबा एवढा बोलेल ना, तुला एवढा बोलेल ना, मला सांगू नको. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण खूप छान असा आणि खूप सुंदर असा ब्लॉग शूट करणार आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण खूप काही पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत ते म्हणजे राधाकृष्ण मंदिरामध्ये. तिकडे जाऊन खूप छान असं दर्शन करून घेणार आहोत. त्याच्यानंतर खूप ठिकाणी फिरणार पण आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, मी आता तलावर आलेलो आहे आणि हे बघा आपलं राधाकृष्ण मंदिर. तर दर्शन करून घेणार आहोत आपण राधाकृष्ण भगवानचं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजच्या दिवशी मोरव्या गावाची जत्रा असते, पण पावसाच्या मुले या टायमिंगला जत्रा आपण ठेवत नाही. हे बघा मित्रांनो, गाभारा बघा किती सजवलं आहे. राधाकृष्ण भगवान की जय. किती छान वाटते बघा, खूप छान आणि सुंदर. मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये राधाकृष्ण भगवान की जय लिहायला विसरू नका मित्रांनो. जय श्री महाकाल. हर हर महादेव. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण आता भाटीवर चाललो आहे कारण की आज आहे न्यू गोल्डन ग्रुपची टुर्नामेंट. तर तीच आपण बघायला चाललो आहे. बघूया कोण कोण आले खेळायला, किती टीमा आलेत खेळायला. मस्त टुर्नामेंट पाहूया आणि सुंदर असा दिवस एन्जॉय करूया. हे बघा कुत्रा बघा पाण्यामध्ये पोहतोय. कुत्रा पोहतोय पाण्यामध्ये. चला जाऊया. डोंगरी आणि मुर्दा संघ आहे आणि आपल्या गावातले 2 प्लेयर खेळतात त्याच्यात, ते म्हणजे जय आणि पियुष. त्याच्यामुळे मला असं वाटलं का आपलाच संघ खेळतोय का काय बॉलिंग साईडला, पण असं काही नाही. इकडे टिवरीची टीम बसले आणि टिवरीच्या टीमीच्या पाठीमागे मस्तपैकी सफेद वाघ बसला इकडे झाडावर. आमचे इकडे बसलेत ते म्हणजे हिमांशू मामा, राऊतवाले मामा, हिमांशू राऊत मामा. पाहू शकता स्कोर बोर्डवर स्कोर लिवायसाठी बसलेले आहेत हिमांशू मामा. मामा लाजतंय. आणि ट्रॉफ्या पाहू शकता तुम्ही किती छान आहेत त्या. हे बघा मित्रांनो, गोडदेवची पाहुणी पण आलेले आहेत. प्रीत पाटील. अरे खरं खोटं नाही बोलत, याला खोटं वाटते मी ब्लॉग शूट करते. अरे मग काय, याला वाटते मी ब्लॉग शूट नाही करत आहे. बघ उद्या नाही ब्लॉग आला ना मला सांग. कुठला चॅलेंज बोल. कुठला चॅलेंज? एक दिवस अख्खा सायकल नाही. अच्छा, कॉलेजला असतो सायकल बघायला लागेल आता. सायकलवर एक दिवस. ठीक आहे. 24 hours. 24 hours. 24 hours नाही. आता तू म्हणजे कॉलेज चालू होता ते टायमिंगला म्हणजे इकडे मोरवा ते अभिनव. अच्छा, चला ट्युशनला. चला ट्युशनला. हा येणार आहे. येते का? तक्षक पण येतोय. चला कनिषला सोडायला. कितीला असतो यार, कितीला असतो तू? गेला आतमध्ये, थांबला पण नाही. चला आता जाऊया. 7 वाजता सुटेल तो आता 7 वाजता सुटेल. चला आता जाऊया आपण घरी. मित्रांनो, मी आता घरी आलो आणि माझ्या डोक्यामध्ये खूप छान अशी आणि भारी एक रेसिपी आहे. ती तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. छान आणि मस्त असे आपल्यासोबत 3 मक्के आहेत, त्याची आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. मित्रांची मी किचनवर घाण केले त्याला इग्नोर करा, पण इकडे नोटीस करा. आपण मस्तपैकी खूप छान असे मक्याचे लहान लहान असे पीस करून ठेवलेले आहेत. एक मक्याचे 4 पीस केलेले आहेत आपण, खूप छान असे. आता जरा वेळ आपण कुकरमध्ये त्याला स्टीम करणार आहोत. प्रॉपरली त्याला स्टीम करणार आहोत. स्टीम झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो पुढे आपल्याला काय करायचं ते. हे पहा मित्रांनो, आपण आता स्टीम करत ठेवलेलं आहे. 2 तरी सिट्या घ्यायला लागतील. आता मला पण नाही माहिती किती सिट्या घ्यायच्या आहेत त्या, पण आता बघू, विचारू आपण नानीला. मके स्टीम करायसाठी 3 ते 4 सिटी. बापरे, माझ्या एक्सपेक्टेशनने जास्त निघाली. मित्रांनो, आपल्या 4 सिट्या झालेल्या आहेत म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला बनवायचं आहे ते म्हणजे तडका मारायसाठी वाटण. मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेत, 1 मिरची घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतले तडका मारायसाठी. तर मित्रांनो, आपण आता थोडंसं तेल टाकून घेतले. आपल्याला तडका मारायचा त्या कारणामुळे आपण थोडंसं तेल टाकून घेतले. जे आपण तडका मारायसाठी लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली ते बनवलेलं होतं, त्याच्याने आपण आता तडका मारून घेणार आहोत खूप छान असा.
वा वा, एक नंबर. हे पहा मित्रांनो, आपण आता स्टीम केलेले मके काढलेले आहेत आणि ते डायरेक्ट आपण टाकणार आहोत तडक्यामध्ये. हे बघा, आपण आता तडक्यामध्ये मके टाकलेले आहेत आणि त्याला मस्तपैकी असा आवाज येतोय, क्रिस्पी आवाज येतोय खूप छान असा. आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल तर मी दूध का टाकलं. मित्रांनो, हीच खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता तुम्हाला एवढी भारी टेस्ट लागेल ना खायसाठी. दूध टाकल्यानंतर आपण मस्तपैकी मॅगी मसाला टाकणार आहोत. आणि मित्रांनो, मॅगी मसाला टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण की चीजमध्ये पण मीठ असतं आणि मॅगी मसालामध्ये पण मीठ असतं, तर आपल्याला मीठ टाकायची गरज नाही आहे. पण खूप छान असे चीजचे स्लाइस केलेले आहेत, आता ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मिक्स करतच राहायचं आहे. मिक्स करा जिथपर्यंत दूध आहे ते घट्ट नाही होत, खूप छान असं त्याला स्ट्रक्चर नाही आहे तिथपर्यंत. खूप भारी लागणार आहे मित्रांनो. ही रेसिपी घरी ट्राय करायला विसरू नका. मित्रांनो, मी प्लेटिंग नाही केली, पण पाहू शकता आपले रेडी झालेले आहेत ते म्हणजे चीज कॉर्न. खूप छान असा सुगंध सुटलेला आहे मित्रांनो. खायला पण कसे आहेत ते मी सांगतो तुम्हाला आता टेस्ट करून, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपल्याला आता कणिश टेस्ट करून सांगणार आहे. गरम आहे खूप, तर नीट कणिश. चलो टेस्ट करके बताओ. कसं झाले? मस्त झाले. हा मला बोलला की मी चीज कॉर्न खाल्ल्यानंतर अभ्यासाला बसेल. आता काय खेळतोय? काय खेळतोय? कोणता गेम खेळतोय? बोल. BGMI खेळतोय. आता यो व्हिडिओ बघेल पप्पा उद्या. पप्पा एवढा बोलेल ना, तुला एवढा बोलेल ना, मला सांगू नको. डिलेटच करून टाकशील. हा का? बघा बघा, गेम बघा किती लपवतोय. अभ्यास करायला जायचं, अभ्यास करायला जायचं, जायचं आता अभ्यास करायचा. मला माहिती नाही, अभ्यास पाहिजे मला. हो, नवीन अपडेट आहे. मला दे एक गेम खेळायला. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल केली आपल्याला. खूप छान असा आणि खूप सुंदर असा ब्लॉग होता. खूप छान अशी रेसिपी पण तुमच्यासोबत मी शेअर केली. तुम्हाला ती रेसिपी पण नक्कीच आवडली असेल. हां, तुम्ही घरी कॉर्न्स आणत असाल, मके आणत असाल, तर नक्की रेसिपी ट्राय करायला विसरू नका. खूप छान अशी रेसिपी आहे. मी पण ती इंस्टाग्रामच्या रीलवर बघितलेली आहे. तर ट्राय का नाही करायची असं विचार केला आणि ट्राय करून टाकली. खूप छान अशी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करा. आणि हां, तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला हा ब्लॉग तर नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.